मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे गुडघे फक्त 60-70व्या वर्षीच निकामी होतील, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. आज आपल्या आजूबाजूला पाहिलं तर 30-40तील तरुणांना सुद्धा गुडघेदुखीमुळे त्रास होतोय. लोकांच्या गुडघ्यांमधून कटकट आवाज येतोय आणि वयाच्या 40व्या वर्षीच त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला जातोय. आणि याला कारणीभूत तुमचं वाढतं वय नाही, तर तुमच्या अशा 5 सवयी आहेत ज्या तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पाहताना सुद्धा करत असाल. म्हातारपणात जर तुम्हाला व्हीलचेअरवर बसायचं नसेल किंवा स्वतःची कामं स्वतः करायची असतील, तर पुढची 3 मिनिटं नीट लक्ष देऊन ऐका, कारण यातली 5वी चूक तुमचे गुडघे कायमचे निकामी करू शकते. नमस्कार, मी दीपा. आज आपण पाहणार आहोत अशा 5 भयानक चुका ज्या आपल्या गुडघ्यांची झीज वेगाने करत आहेत आणि त्या आजच कशा थांबवायच्या. पहिली आणि सर्वात मोठी चूक जी आपण सर्वजण रोज करतो ती म्हणजे उभं राहून पाणी पिणे. आपल्याला वाटतं पाणी कसंही पिलं तरी काय फरक पडतो, पण मित्रांनो, आयुर्वेदानुसार जेव्हा तुम्ही उभं राहून वेगाने पाणी पिता तेव्हा पाण्याचा वेग शरीरातील फ्लुइड बॅलन्स म्हणजेच द्रव्यांचे संतुलन बिघडवतो. याचा थेट परिणाम तुमच्या शरीरातील सांध्यांवर होतो. जेव्हा पाणी वेगाने खाली जातं तेव्हा ते गुडघ्यांमधील नैसर्गिक वंगण म्हणजेच ग्रीस हळूहळू सुकवू लागतं. यामुळे हाडं एकमेकांवर घासली जातात, गुडघ्यात गॅप येतो आणि सांधेदुखीची सुरुवात होते. त्यामुळे लक्षात ठेवा, पाणी नेहमी आरामात बसून आणि घोट-घोट करूनच प्यावं, ज्यामुळे ते सांध्यांना वंगण देण्याचं काम करेल. आता दुसरी चूक जी तुमच्यापैकी 90% लोक रोज करतात ती म्हणजे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या लगेच घाईघाईने उभं राहणे. मित्रांनो, रात्रभर आपले सांधे विश्रांतीच्या स्थितीत असतात आणि सांध्यांमधील रक्ताभिसरण संथ झालेले असते. अशा स्थितीत सकाळी उठून अचानक जमिनीवर जोरात पाऊल टाकण्याने किंवा जड काम सुरू करण्याने गुडघ्यांच्या गादीवर अचानक मोठा झटका म्हणजेच शॉक बसतो. यामुळे गुडघ्यांची झीज वेगाने होते. म्हणूनच सकाळी उठल्यावर आधी अंथरुणावरच 2 मिनिटे पाय थोडे हलवावेत, मोकळे करावेत आणि मगच जमिनीवर पाय ठेवावा. तिसरी गंभीर चूक म्हणजे सतत चुकीच्या पद्धतीने बसणे. आजकाल आपलं जीवन बैठं झालंय. तासनतास एकावर एक पाय ठेवून म्हणजेच क्रॉस लेगेड बसणे किंवा खुर्चीवर बसल्यावर पाय खाली लोंबकळत ठेवल्यामुळे गुडघ्याच्या सांध्यावर आणि तिथल्या रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येतो. याचा परिणाम असा होतो की गुडघ्यांच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा मंदावतो आणि तिथले स्नायू आखडू लागतात, ज्याला आपण स्टिफनेस म्हणतो. जर तुम्ही तासनतास गुडघे दुमडून खाली बसत असाल तरीही गुडघ्याच्या वाटीवर दाब येतो. त्यामुळे बसताना नेहमी पाठीचा कणा ताठ ठेवा आणि दर 20 ते 30 मिनिटांनी उठून पाय थोडे मोकळे करा, जेणेकरून रक्तभिसरण नीट राहील. चौथी महत्त्वाची चूक म्हणजे पायऱ्या चढतानाची घाई आणि वाढतं ओझं. आपण अनेकदा घाईघाईने किंवा जोरात पाय आपटत पायऱ्या चढतो. मेडिकल सायन्स असं सांगतं की पायऱ्या चढताना शरीराच्या वजनाचा 3 ते 4 पट भार एका गुडघ्यावर येतो. जर तुमचं वजन 5 किलोने सुद्धा वाढलं असेल तर तुमच्या गुडघ्यांवर 20 किलोचं अतिरिक्त ओझं पडतं. यामुळे गुडघ्यातील मऊ गादी म्हणजेच कार्टिलेज वेगाने फाटते किंवा झिजते. जर तुम्ही ही चूक रोज करत असाल तर गुडघे लवकर निकामी होऊन तुम्हाला तीव्र वेदनांचा सामना करावा लागेल. त्यामुळे पायऱ्या चढताना नेहमी रेलिंगचा आधार घ्या, जोरात पाय आपटू नका आणि वजनावर नियंत्रण ठेवणे हे तुमचे गुडघे वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे. आणि सर्वात घातक 5वी घातक चूक म्हणजे शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणे. चहा कॉफीचं अतिसेवन आणि उन्हात न बसण्याची सवय तुमच्या हाडांना आतून पोकळ आणि ठिसूळ म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस बनवते. चहामधील कॅफेन हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतं, तर व्हिटॅमिन D शिवाय शरीरात कॅल्शियम टिकत नाही. याचा परिणाम असा होतो की तुमची हाडं इतकी कमकुवत होतात की साधं घाली बसतानाही ती मोडू शकतात किंवा गुडघ्याची कायमची झीज होते. जर तुम्हाला ही परिस्थिती टाळायची असेल तर रोजच्या आहारात दूध, नाचणी आणि कोवळ्या उन्हाचा समावेश करा. तर मित्रांनो, या 5 चुका आजच थांबवा, तरच तुम्ही म्हातारपणापर्यंत स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने चालू शकाल. आजची ही छोटी सुधारणा तुम्हाला उद्याच्या लाखो रुपयांच्या ऑपरेशनपासून वाचवू शकते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ गुडघे पोलादासारखे मजबूत करण्याचे 5 पदार्थ यावर हवा असेल तर आत्ताच आपल्या किचन विथ दीपा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुम्ही उभं राहून पाणी पिता का? खाली कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की सांगा.